नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं क्षितिजा किचनमध्ये खूप स्वागत आहे. नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण बनवणार आहोत नारळाची करंजी. तुम्हाला ही अशा प्रकारे खुसखुशीत करंजी बनवायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. तर आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर नारळाची करंजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण सारण बनवणार आहे. त्याच्यासाठी 2 नारळ मी किसून घेतलेले आहेत. वाटीनी मोजले तर 3 वाटी हा नारळाचा किस आहे. 3 वाटी नारळाच्या किसासाठी आपण 1.5 वाटी गुळाचा वापर करणार आहोत. गुळ आपण चिरून घेतलेला आहे. तर सारण बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण जो नारळाचा किस केलेला तो यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे आणि साधारण मिनिटभर आपण याला हलकसं परतून घ्यायचं आहे. खोबरं परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये गुळ जो आपण चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. हे सारण खूप रसरशीत आणि चवीला छान असं तयार होतं. त्यामुळे तुम्ही ॲक्युरेट ही रेसिपी फॉलो करा, म्हणजे तुमचं सारण एकदम मस्त तयार होईल. आणि आता हा गुळ आपल्याला या खोबऱ्याबरोबर अशा प्रकारे परतून मिक्स करायचा आहे आणि पूर्ण गुळ आपल्याला वितळेस्तोवर मंद गॅसवर हे परतत राहायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता गुळ आपला थोडा थोडा वितळू लागलेला आहे. तरीही अजून यामध्ये गुळाचे खडे आहेत, त्यामुळे आपण हे थोड्या थोड्या वेळाने सारखं आपण मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे आपले गुळाचे खडे पूर्णपणे विरघळतील आणि आपलं सारण तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता आपल्या सारणातला गुळ पूर्ण विरघळलेला आहे, पण हे हलकसं ओलसर आहे अजून, त्यामुळे आपण याला अजून थोडा वेळ परतणार आहोत. गुळ आणि खोबरं छान एकजीव झाल्यावर आपण याच्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेणार आहोत. हे तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला नसतील वापरायचे, नाही वापरले तरीही चालतील. तर तुम्ही पाहू शकता आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता पाण्याचा अंश दिसत नाही आहे. आता आपण गॅस बंद करायच्या आधी याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत अर्धा चमचा, जेणेकरून वेलची पावडरची चव यामध्ये टिकून राहते. आणि थोडंसं जायफळ आपण किसून घालायचं आहे आणि हे आता आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे. आता आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी या वाटीनी, ज्या वाटीने आपण खोबरं वगैरे मोजलं त्याच वाटीने 3 वाटी मैदा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे एका चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप आपलं गरम आहे, आपल्या हाताला चटका लागू शकतो. त्याच्यामुळे हे व्यवस्थित अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने असं मिक्स केलंय. असा पिठाचा गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. आता आपण हे मळून घेऊया. तर याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. चपातीचा गोळा ज्याप्रमाणे आपण मळतो त्याचप्रमाणे हे पीठ सुद्धा आपण मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे. तर आपण हे पीठ साधारण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घ्यायचं आहे. आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया करंजी बनवण्यासाठी. तर आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण हा छोटा गोळा घेऊया आणि पुरीप्रमाणे लाटून घेऊया. आपल्याला इथे एकदम पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे. इथे मी 1.5 चमचा सारण या पुरीमध्ये भरून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता करंजी बनवून घेणार आहोत. आता या पुरीला आपण एक फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि साईडनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून करंजी आपली तेलामध्ये तळताना टाकल्यावर कुठेही ओपन होणार नाही किंवा तिच्या आतलं सारण निघणार नाही. त्याच्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे. आणि हे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही एक करंजी तयार झालेली आहे. मी सर्व करंज्या आता अशाच पद्धतीने तयार करून घेते. तर इथे मी सर्व करंजी तयार करून घेतलेल्या आहेत. आता या आपण फ्राय कशा करायच्या ते पाहूया.
तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण या आता करंज्या तळून घेणार आहोत. एका वेळी जेवढ्या करंज्या बसतील तेवढ्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर या अल्टी पलटी करून करंज्या तळून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. अशा प्रकारे आपल्या करंज्या फ्राय होऊन तयार झालेल्या आहेत. या आता आपण बाजूला काढून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे इथे मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.